नमस्कार, मी सुनील साळवी. आपण पाहत आहात सागर वेव. मित्रांनो, आज आषाढी एकादशीचा दिवस आहे. अत्यंत पवित्र दिवस आहे. लाखो भावेकरी पंढरीत दाखल झालेली आहेत. दिंड्या पताका यांची गर्दी उसळलेली आहे. दर्शनासाठी भली मोठी रांग लागलेली आहे. आणि अशा अत्यंत पवित्र वातावरणामध्ये अभंगवारीचा अंतिम भाग आज आम्ही प्रदर्शित करणार आहोत. या भागामध्ये संत तुकारामांचे अभंग आणि त्यांचा भावार्थ उलगडून दाखवण्यासाठी आपल्या सोबत आहेत चिपळूणमधील नामवंत कवयित्री, लेखिका सौ विशाखाताई चितळे. ताई, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. अभंगवारी लेख मालिका ही संकल्पना तुमचीच आहे. होय. आणि त्याच्यावरच आपण ही संपूर्ण पॉडकास्ट मालिका करतोय. होय. तर ह्याची आधी संकल्पना मला सांगा, हा काय विषय होता? तुम्ही का हा सुचला विषय तुम्हाला? आपण 7 जुलै या दिवशी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान करतो आणि 8 जुलैला संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा प्रस्थान करतो. त्यामुळे आपण 7 जुलैपासून आज आषाढी एकादशी पर्यंत आपली ही एक लेखनवारी सुरू केलेली होती. आणि आपल्याला माहिती आहे की संत साहित्य हा खूप मोठा विषय आहे. अभंगांचा अभ्यास करणं आपला जन्म पुरणार नाही, पण मग दरवर्षी नवीन काहीतरी संकल्पना घेऊन त्या निमित्तानं का होईना आपला थोडा अभ्यास होईल म्हणून यंदा असा दृष्टिकोन ठेवला होता की सगळ्या संतांनी वारीबद्दल आपल्या अभंगांमध्ये काय म्हटलं आहे. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे, विचार वेगळा आहे, पण उद्देश एकच आहे. अशा पद्धतीनं अर्थात सगळे अभंग घेणं शक्य नाही. संत बरेच आहेत, आवाका मोठा आहे, त्यामुळे रोज एक अभंग अशा पद्धतीनं आपण ही लेखमाला रोज लिहिलेली आहे सागरमध्ये. त्याच्यामध्ये आपले स्वतःचे 2 अभंग, 2 लेख प्रसिद्ध झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण तुकारामांच्या अभंगांवर भावार्थ उलगडून दाखवलेला आहे. आणि त्याच्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. आपण तुकारामांचा अभंग एक घेतला आहे. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगात ते म्हणतायत, संपत्ती सोहळा न आवडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी हे, तुका म्हणे ऐसी आर्त ज्याच्या मनी, त्याच्या चक्रपाणी वाटे पाही. फार सुंदर आहे. भावार्थ पण तसाच खूप गूढ असेल. फार गूढ असा नाहीये, पण आपण आता पूर्ण लेखमालेतनं बघितलं असेल की कुणी या वारीला व्रत म्हटलंय, कुणी आपल्या कुळातला नेम म्हटलंय, किंवा मला आवडतं, माझ्या जीवाची आवड काय आहे, मग मी गुढी घेऊन पंढरपूरला जाईन, असं प्रत्येक संतांनी वर्णन केलेलं आहे. किंवा वारी पंढरपूरला गेल्यानंतर तिथे काय वातावरण असतं याचेही उल्लेख या अभंगांमधून आलेला आहे. तेही आपण सगळं बघितले. पण मग वारीचं फळ काय किंवा हेही उल्लेख आहेत. तर संत तुकाराम असं म्हणतात की संपत्ती म्हणजे धन संपदा आणि थोडक्यात इथलं जे ऐहिक सुख आहे त्याची मला गरज नाही, मला ते आवडत नाही. संपत्ती सोहळा न आवडे मनाला. टकळा म्हणजे छंद. तर पंढरीचा हा एकमेव छंद मला लागलेला आहे आणि मला तेवढंच फक्त आवडतं, असं या अभंगातून सांगण्याचा त्यांचा उद्देश आहे. आणि संत तुकारामांबद्दल आपल्याला हे माहितीच आहे की त्यांनी त्यांचा व्यवसाय सुद्धा, की त्यातलं कर्ज असेल, उधारी असेल, ते सगळ्यांना माफ करून टाकलं, त्याचे कागद नष्ट करून टाकले. त्यामुळे त्यांना धनसंपत्तीचा कसलाही मोह नव्हता. जसं म्हणजे बोले तैसा चाले तसं त्यांचं खरोखर होतं की त्यांनी खरंच स्वतःच्या आयुष्यामध्ये या कशालाही महत्व दिलं नाही विठ्ठल भक्ती व्यतिरिक्त. आणि तसंच ते सांगतात की जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी हे, म्हणजे पंढरीला जाणं, विठ्ठलाची भक्ती करणं हीच माझी आवड आहे. आणि कधी एकदा आषाढी एकादशी येते, वारी करतो आणि आम्ही पंढरपूरला जातो, हेच आमचं मन सतत वाट बघत असतं. आणि पुढचा उल्लेख त्यांनी असा केलाय, तुका म्हणे ऐसी आर्त ज्याच्या मनी, त्याच्या चक्रपाणी वाट पाहे. चक्रपाणी म्हणजे ते पंढरपूर. इथे पांडुरंगाचा उल्लेख चक्रपाणी असा केलेला आहे. काही ठिकाणी शूलपाणी असा केलेला असतो. थोडं श्रीकृष्णाचं जे रूप आहे असं म्हणून ते प्रत्येक संत आपल्याला जसा तो दिसतो तसा उल्लेख करतात. पण ही भावना इतकी सुंदर आहे की देवानं तुमची म्हणजे भक्तांची वाट पाहणं, त्यासाठी आपण खरा भक्त तितकं असणं महत्वाचं असतं. आणि खरे भक्त म्हणजे आपल्याला माहितीये ही सगळी संत मंडळी, की
पंढरपूरला पोचण्याची आर्तता किती आपल्या मनात तीव्र आहे त्याचीच तो चक्रपाणी वाट बघतो आहे. असा हा म्हणजे सगळा जशी त्या वारकऱ्याला त्या भक्ताला एक ओढ लागलेली असते, कधी मी जाऊन दर्शन घेतो पंढरीचं, तसं त्या परमेश्वराला सुद्धा हो, तुमची ओढ लागलेली असते, हा. तुमची आठवण येत असते. तुम्ही कदा त्याचं दर्शन घ्यायला येता किंवा त्या भक्ताची कधी मी भेट घेतोय. हे दोन्ही बाजूनी आहे की देवालाही आपल्या भक्ताची आस लागलेली असते, खऱ्या भक्ताची. आणि तसेच हे आहेत संत आणि तुकाराम यातलेच होते की तेवढं अर्थ त्यांच्या मनात होतं. आणि तसं इथलं हे सगळं संपत्ती किंवा काहीही महत्वाचं न मानता पंढरपूरला पोचणं हे त्यांच्या मनात होतं. आता याच्यामध्ये वारीचं आणि भक्ताचं, त्या देवाचं सुद्धा महत्व त्यांनी मांडलंय. पण वारीमध्ये आणखीन काही असे वेगळे उपक्रम तुम्ही काय केलेले आहेत? हा, आता हे आपण लेखमालेसारखे उपक्रम करतो. म्हणजे ही सुद्धा एक सेवाच झाली ती पंढरीची. हा, प्रत्येकाला तिथे जाणं शक्य होत नाही. त्या आपल्याला जे जमतंय ते विठ्ठल चरणी अर्पण करायचं. थोडक्यात हे काही फार मोठं नाहीये, पण त्या आता मी लेखन करते तर त्या निमित्ताने स्वतःला लेखनाच्या माध्यमातून तुम्ही एक पुष्प अर्पण करताय भक्तीचं, की स्वतःला काहीतरी नवीन रोजच्या नेहमीच्याही लिखाणापेक्षा या निमित्ताने स्वतःलाच एखादं काहीतरी चॅलेंज घ्यायचं आणि लिखाण करायचं. तर मीही असं केलं होतं की 7 तारखेपासून आज आषाढीपर्यंत या वेळेला असं ठरवलं होतं की वारीला जायचं तर आपल्या अंगात काय गुण हवेत आणि नुसती विठ्ठल भक्ती करतो असं नव्हे, तर विठ्ठल भक्ती करायची तर आपलं आचरण कसं हवं. तर असे मी 19-20 गुण काढले होते आणि त्याच्यावर मी रोज कविता स्वरूपात लिखाण केलेलं आहे. आणि मग कविता नेहमी लिहून होते. पण तुम्ही म्हणाल काय गुण हवेत, तर काय गुण हवेत सांगा बघू. आता वारीला जायचं तर तुमच्याकडे संयम हवा, चिकाटी हवी, त्या भेटीची आस हवी, ध्यास हवा. आणि आता शारीरिक कष्ट तर आहेतच, त्यासाठी त्याग हवा. जसं आता तुकारामांचं आपण बघितलं तसं की सुखाचा त्यागच करावा लागतो, वारीत रोज चालत जायचं आहे. तर हे सगळे गुण आपल्याकडे असायला हवे. त्याच्यानंतर ते पंढरपूरला गेल्यानंतर ती भक्ती आधी महत्वाची आहे, आनंद आहे. मग काय कळसाचं दर्शन झालं तरी समाधान आहे की नाही प्रत्यक्ष दर्शन झालं नाही तरी कळस दर्शनाचं समाधान मानता आलं पाहिजे. हा पण एक प्रकारचा संयम आहे की नाहीतर आपण सामान्य माणसांचं असं असतं ना की मी एवढं चालत आलो तर मला दर्शन मिळालं पाहिजे, असं वारीतले कुणी वैतागचं सुद्धा काही. आता हे सगळे करणारे भक्त. हे सगळे गुण घेऊन मी गेले 19 दिवस कवितेचं लिखाण केलेलं आहे. आणि त्यात मी स्वतःलाच की यमकासाठी मुद्दाम असं की ते आपल्याला जमलं पाहिजे. जो शब्द मी आज घेतलाय, त्याग असेल, ध्यास असेल, तर त्या शब्दाला अनुसरूनच कवितेत यमक येईल असं मी ठरवून घेऊन. अशी एखादी कविता सादर करता येईल का तुम्हाला? हा, आता आपण आषाढी एकादशी आहे, वारी पोचलेलीच आहे. तर सगळ्या वारकऱ्यांचा आनंद गगनात मावत नाहीये, तर आनंद या गुणाचीच कविता मी वाचून दाखवते. विठ्ठल नामाचा लागता छंद, जळी स्थळी दिसे आनंद कंद. चरण स्पर्श होता मन निशब्द, हरी कृपेचा असीम आनंद. भजनी कीर्तनी मन वेदुंद, निर्मोह सुद्धा करी धुंद. भेदा भेदास बसतो पायबंद, वारी म्हणजे अवर्णनीय आनंद, वारी म्हणजे अवर्णनीय आनंद. आनंद हा शब्द घेऊन तुम्ही त्या वारीचं वर्णन नेटक्या शब्दात केलेलं आहे. असं रोज करत आलेली आहे. अशा किती झाल्या कविता? आपलं आता जेवढी लेखमाला झाली तेवढं 7 तारखेपासून 25 म्हणजे 19 कविता झाल्या. आता ह्या पॉडकास्टमध्ये आतापर्यंत 8 मान्यवर लेखिकांनी येऊन आपापले विषय, भावार्थ, विवेचन, अभ्यास प्रकट केलेला आहे आणि प्रत्येकीने आपापल्या परीने वारीचं महत्व सांगितलेलं आहे. मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या शब्दामध्ये वारीचं महत्व तुम्ही काय सांगाल? वारी ही एक आपली आध्यात्मिक परंपरा आहे आणि विठ्ठल हे सर्वांचं दैवत आहे. आपण पूर्ण महाराष्ट्र वारीमय होऊन जातो. आजकाल आता जेवढी साधनं वाढले त्यामुळे महाराष्ट्र कशाला, संपूर्ण जगभर जिथे जिथे मराठी माणूस आहे, विठ्ठलाचे भक्त आहेत, तिथे तिथे ही वारी आता गाजते आहे. आणि आता आपण वाचतो बातम्यांमध्ये लंडनहून वारी येते किंवा असं सगळं. एकंदरीतच हे 20-25 दिवस एकदम असा आध्यात्मिक माहोल होऊन जातो. आणि मी जसं म्हटलं की मी कविता करते, प्रत्येक जण वेगवेगळ्या
वेगवेगळ्या प्रकाराने, किंवा तेवढा भाविक असतो असं नाही, पूजा अर्चा करतोच असं नाही, पण आपल्याला काहीतरी करण्याची उर्मी वाटते, प्रत्येकाला काहीतरी प्रेरणा मिळते. दरवेळेला तिथून चालत गेलंच पाहिजे असं नाही. जे चालतात त्यांना खरोखर अगदी नमस्कार आहे, किंवा प्रत्येकानं कधीतरी हे करावं, जसं जमेल तसं. जे दरवर्षी करतात ते एकदम आहेतच मोठे, पण एक मानसिक बदल होतो आपल्यामध्ये. जरी अगदी म्हणजे मला असं वाटतं की नास्तिक असेल तरी सुद्धा हे सगळं बघितल्यानंतर अचंबा वाटतो की 20-21 दिवस असं चालत राहणं, शारीरिक कष्ट घेऊन, केवळ ते एक ध्येय ठेवून, याच्यातून सामान्य माणसाला, किंवा आपण भक्ती करत नसू, भक्तीचे प्रकारही वेगवेगळे आहेत, आपलं कर्म वेगवेगळं असतं, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो, पण वारी जी प्रेरणा देते ना, ती फार मला महत्वाची वाटते. खरं म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला शेवटी विचारणार होतो, पण मला आता तशी प्रेरणा झाली म्हणून विचारतो की दशमी, एकादशी ते अगदी पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन सुद्धा घ्यायचं असतं. नुसतं पंढरपुराचं विठुरायाचं दर्शन नाही घेता, वारकरी वेगवेगळे उपक्रम करतात, वेगवेगळ्या सेवा घेतात. ते ह्या दशमीपासून पौर्णिमेपर्यंत कशा पद्धतीने एखाद्या नवख्या भक्ताने जाऊन कशा पद्धतीने दर्शन घ्यावं, काय सांगाल त्या? आज आता एकादशी आहे, 2 दिवस आधी म्हणजे नवमीला वाखरीला, पण जे पंढरपूर पासून 8 किलोमीटर आधी आहे, वारी मार्गावरती, तिथे जवळजवळ सगळ्या पालख्या दाखल झालेल्या असतात. आणि दशमीला हे सगळे पालखी सोहळे पंढरपूरकडे प्रस्थान करतात आणि पंढरपूरला पोचतात. पण इतकी कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट आहे की मगाशी आपण म्हटलं तसं की देवाला पण भक्ताची आस असते. तर एवढे तुम्ही चालून आलाय तर आमच्याकडून कोणीतरी तुमच्या स्वागताला येईल, याने त्या प्रत्येक वारकऱ्याला आनंद होणार असतो. तर अशी प्रथा आहे की म्हणजे आपला एक प्रतिनिधी तुमच्या स्वागताला येईल असं आपण करतो. म्हणजे पांडुरंग येतो तुमच्या स्वागताला अशी भावना आहे. तर ते कसं होतं की संत मुक्ताबाईंची पालखी आधीच पंढरपूरला दाखल झालेली असते आणि केशवराज संस्थान म्हणून तिथे आहे, तिथून संत नामदेवांची पालखी, अशा 2 पालख्या या संपूर्ण वारीच्या स्वागतासाठी पंढरपूरहून वाखरीला जातात दशमीला. आणि दशमीच्या दिवशी या संत नामदेव आणि मुक्ताईंच्या पालखीनं या सगळ्या वारी सोहळ्याचं स्वागत केल्यानंतर वाखरीहून सगळ्या पालख्या पंढरपूरला यायला निघतात. त्याचा पण क्रम ठरलेला आहे की, आणि नामदेव हे पांडुरंगाचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला न्यायला आलेत, ही वारकऱ्यांची भावना असते की अरे आम्हाला न्यायला पांडुरंग आलाय, असा तो समज आहे. आणि मग भाव आहे, तो भाव आहे. आणि मग याच क्रमानं की नामदेव आलेच स्वागताला, तर नामदेव, संत मुक्ताबाई, आणि त्याच्यानंतर मग सोपानदेव, निवृत्तीनाथ, एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज, आणि सर्वात शेवटी संत ज्ञानेश्वर, अशा क्रमाने हे पालखी सोहळे पंढरपूरला दाखल होतात. याच्या आधी विठ्ठल रुक्मिणी पादुका मंदिर आहे, इथे ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याचं शेवटचं उभं आणि गोल रिंगण होतं. आणि अशा पद्धतीनं दशमीला साधारण दुपारपर्यंत सगळे पालखी सोहळे पंढरपूरमध्ये आलेले असतात. हे असं स्वागत, म्हणजे या सगळ्या पालख्या काल आल्या होत्या, कालच दाखल झाल्या, काल दाखल झालेल्या आहेत. आणि आषाढी एकादशीला आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय सकाळी झाली महापूजा होते. आणि हे सगळे पालखी सोहळे साधारण सगळ्या संतांची पंढरपूरला मंदिरं आहेत, त्या आपापल्या मंदिरामध्ये विसावतात दशमीला आल्यानंतर. काही जणांचे मुद्दाम पालखी मंडप असतात, भक्त निवास असतात, तर त्या ठरलेल्या ठिकाणी हे पालखी सोहळे काल दशमीला आल्यानंतर जशी विठ्ठलाची महापूजा होते तसं या प्रत्येक ठिकाणी या पालखीमधल्या पादुकांची पूजा केली जाते. आणि त्याच्यानंतर एक हे असतं की नगर प्रदक्षिणा. वारीमध्ये नगर प्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नानाला खूप महत्व आहे. तर ते करण्यासाठी एकदा पूजा झाली पालख्यांची की सगळ्या पालख्या नगर प्रदक्षिणेला बाहेर पडतात आज एकादशीच्या दिवशी.
पंढरपूर क्षेत्री हे करतात. हा, म्हणजे आता पंढरपूर विस्तारलंय, पण जुना जो मार्ग आहे जुन्या पंढरपूरचा, तर त्या पंढरपूरला या सगळ्या पालख्या प्रदक्षिणा करतात. आणि त्यात पण असं आहे की प्रदक्षिणा करताना मार्गामध्ये जे जे कोणाचं मंदिर लागेल, देवाचं मंदिर लागेल, कुठल्या संताचं मंदिर लागेल, तर तिथे थांबून आरती म्हणा, अभंग म्हणा, त्या देवाला पण अभिवादन केलं जातं. समोरून पालखी तशीच जात नाही आणि असं करत करत प्रदक्षिणा पूर्ण होते. पुन्हा यामध्ये जेव्हा चंद्रभागेच्या तीराजवळ तो पालखी सोहळा येतो, तेव्हा त्या पालखीतून पादुका काढून त्यांना चंद्रभागा स्नान घातलं जातं आणि अशा पद्धतीने नगर प्रदक्षिणा पूर्ण होते. पुन्हा प्रत्येक पालखी सोहळा आपापल्या ठिकाणी जातो आणि आज उपासाचा दिवस असल्यामुळे उपासाचाच नैवेद्य त्यांना दाखवला जातो. असा आजचा दिवसाचा क्रम असतो. आणि अर्थात एकादशीला उद्या काय होईल आज? आणि आजचं पण आहे अजून, कारण आपल्या व्रतामध्ये एकादशीला जागरण सांगितलेलं आहे. त्यामुळे आज रात्री जागर पूर्ण कीर्तन असतं आणि त्यामुळे असं आहे की विठ्ठलाची सुद्धा आणि या पालख्यांच्या इथे सुद्धा शेजारती होत नाही. जागर असल्या कोणी झोपायचं नाही असं असतं. आणि आता उद्याची पहाट द्वादशीची आहे, तर त्या द्वादशीच्या पहाटेही कीर्तन होतं. हे प्रत्येक ठिकाणी होतं, कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्यक्ष विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनाचा सोहळा चालू असतो वारकरी किंवा इतर भक्तांसाठी. हे सगळं पालखी सोहळ्यांचं होतं. आणि द्वादशीच्या दिवशी कीर्तन झालं की पुन्हा त्या दिवशीची पूजा होऊन पुन्हा नैवेद्य दाखवला जातो आणि उपास सोडला जातो. त्याला बारस सोडणं असं नाव दिलेलं आहे. आणि मग काही वारकरी, म्हणजे दशमीपासून हा उपास पाळला जातो की आजच्या दिवशी एकादशीचा उपास. आता अर्थात ते प्रत्येक द्वादशी व्रत पण एक असतं. द्वादशीच्या कीर्तनाला खिरापतीचं कीर्तन म्हटलं जातं. आणि ते खिरापतीचं खिरापतीचं कीर्तन असं नाव आहे. आणि त्यावेळेला खिरापतीचा अभंग म्हटला जातो आणि खिरापत म्हणून कुरमुरे वाटले जातात. आणि मग त्रयोदशी चतुर्दशीला म्हणजे आपलं ठरलेलं जे असतं की सकाळी पूजा, नैवेद्य, कीर्तन, एक दिवसा एक कीर्तन, रात्री एक कीर्तन, भजन, अर्थात एवढे सगळे जमल्यानंतर जागर हा होतोच. त्यामुळे त्रयोदशी आणि चतुर्दशी असे सगळे पालखी सोहळ्यांचे कार्यक्रम ठरलेले असतात. आणि शक्यतो द्वादशी नंतर बरेचसे वारकरी जायला निघतात पंढरपुरातून. पण असं आहे की एक समज आहे की वारीची सांगता ही पौर्णिमेचा काला झाल्याशिवाय होत नाही, पण ते प्रत्येकाला शक्य नसतं. त्यामुळे ते निघण्याचं ठरवतात. आणि असा समज आहे की म्हणजे कळस दर्शनाचं महत्व तर आहेच, पण या वारीच्या कालावधीमध्ये विठुराया त्या चंद्रभागेच्या वाळवंटात सुद्धा वास करतो. त्यामुळे खेळत असतो असं म्हणतात, त्या वाळवंटात खेळत असतो. त्यामुळे की प्रत्यक्ष दर्शन किंवा गाभाऱ्यात जाऊनच दर्शन घ्यायला हवंय असं नाहीये. त्यामुळे वारकरी की मी चंद्रभागेच्या वाळवंटी आलो, तिथे नमस्कार केला, तिथल्या मंदिरांचं दर्शन घेतलं, चंद्रभागेत स्नान केलं की समाधान मानून या काही दिवसात निघायला सुरुवात करतात. पण परत मुख्य दिवस पौर्णिमेचाही असतो. पालखी सोहळ्यांचा पौर्णिमेलाही मुख्य दिवस असतो. म्हणजे आषाढी पासून म्हणजे एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत तिथे राहणं हे असं बंधनकारक आहे की तसे काही संकेत आहेत? वारकऱ्यांसाठी नाही, आता मी म्हटलं तसं, पण पालखी सोहळे आणि त्याच्या बरोबरचे सगळे लोकांना तर ते आहेच. म्हणजे तेवढं ठरलेला कार्यक्रमच आहे आपला पालखी सोहळ्याचा. आता ह्या सगळ्या यात्रेमध्ये गोपाळपूरचं पण काही महत्व आहे, ते काय सांगाल? मी म्हटलं तसं की वारीची सांगता काल्यानेच होते, तर तो काला या सगळ्या पालखी सोहळ्यांचा गोपाळपूर मध्येच होतो. गोपाळपूर हे पंढरपूर पासून 1-1.5-2 किलोमीटर अंतरावर गाव आहे. तिथे गोपाळकृष्णाचंच मंदिर आहे आणि असं म्हणजे अगदी किल्ल्यासारखं तटबंदी वगैरे. आणि तिथे जनाबाईंचं पण मंदिर आहे, म्हणजे जे विठ्ठलांनी जनाबाईंना जातं ओढायला वगैरे मदत केली, ते जातं वगैरे आणि जनाबाईंच्या वस्तू तिथे पाहायला मिळतात.
आणि अजून पण काही मंदिरं आहेत. हं. पण या मंदिरामध्ये हा काला होतो. मुख्य गोपाळकृष्णाच्या मंदिरामध्ये हा काला होतो. हं. तर त्या दिवशी अशी प्रथा आहे की पौर्णिमेच्या दिवशी या सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपुरातून आपापल्या ठिकाणाहून पूजा वगैरे होऊन निघतात आणि काल्यासाठी त्यांना दुपारपर्यंत त्या गोपाळपूरच्या श्रीकृष्ण मंदिरात पोचायचं असतो. आता याच्यामध्ये अपवाद पुन्हा असा आहे, संत एकनाथांचा पालखी सोहळा काल्यासाठी गोपाळपूरला जात नाही. तर एकनाथांचा पालखीचा काला विठ्ठल मंदिराच्या लाकडी मंडपातच होतो आणि बाकी सगळे पालखी सोहळे गोपाळपूरला जातात. तिथे प्रत्येकाचं काल्याचं कीर्तन होतं, काल्याचं भजन होतं, काला एकमेकांना भरवला जातो, म्हणजे खिरापत, कुरमुरे किंवा आपलं जे गोकुळाष्टमीला असतो तसाच प्रकार. आणि ते सगळं झाल्यानंतर पुन्हा या सगळ्या पालख्या त्या गोपाळकृष्ण मंदिराला प्रदक्षिणा घालतात आणि पुन्हा पंढरपूरला आपापल्या स्थळी येतात असं आहे. आणि त्याच्यानंतर परत आपलं जे ठरलेलं आहे की दुपारचा नैवेद्य, त्याच्यानंतर जेवण, हे सगळं होतं. आणि आता असं आहे की आपला असा समज असतो की एवढं पालखी सोहळे तिथपर्यंत पोहोचले तर त्या पालख्या विठ्ठल मंदिरात नेल्या जात असतील. पण याच्या आधी असं होत नव्हतं की ते पालखी सोहळे तसेच परत निघायचे. पण हल्ली गेली 20 वर्ष या सगळ्या पालख्या, म्हणजे पालख्यांमध्ये पादुका असतातच प्रत्येक संताच्या, तर त्या सगळ्या पालख्या हे काल्याचं दुपारचं जेवण झाल्यानंतर, म्हणजे पौर्णिमा झाल्यानंतर विठ्ठल मंदिरात नेल्या जातात. तिथे या पालखी सोहळ्यांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. विठ्ठलाच्या पुजाऱ्यांकडून या सगळ्या पादुकांची पूजा केली जाते आणि थोडक्यात हे संत आणि विठुराय यांची भेट घडते आणि त्याच्यानंतर हा वारीचा कार्यक्रम संपतो आणि मग या परतीचा प्रवास सुरू होतो. परत वारी आपण जे म्हणतो तो पालखी सोहळे हळूहळू पंढरपुरातून निघायला लागतात. म्हणजे येणाऱ्या पौर्णिमेला, बुधवारी 29 तारखेला पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा, त्या दिवशी या संतांच्या पादुका पालख्या विठ्ठल मंदिरात जातील. तिथं पूजन, दोन्हीकडून पूजन होईल आणि मग या निघतील. म्हणजे अजून हा पौर्णिमेपर्यंतचा मुक्काम असणार आहे. आपल्याला वाटतं की आषाढीला वारी पोचली म्हणजे, पण पुढे हे खूप कार्यक्रम आणि ह्याला तुम्ही म्हणालात तसं की शक्यतो प्रत्येकाला वाटतं ह्या सगळं बघायला, म्हणजे हे वाचल्यावरच वाटतं की आपण उपस्थित राहिलं पाहिजे. खरं म्हणजे ही एक नवीन माहिती मला असं वाटते तुमच्याकडून मिळाली. कारण की आपण फक्त आषाढी वारीचं म्हणजे त्या दिवशी दर्शन घ्यायचं कळसाचं आणि माघारी फिरायचं, तर तसं नाहीये. वारकरी आणि त्यांची जी काही परंपरा आहे ती ही अशा पद्धतीची परंपरा आहे. पौर्णिमेपर्यंत हे सगळे उपक्रम राबवणे गरजेचे असतं त्यांच्या दृष्टीने. आता याच्यामध्ये सावतामाळींच्या वारीचा सुद्धा काही उल्लेख आलेला आहे, तर त्यांच्या वारीचं काय वेगळेपण आहे? सावतामाळी हे असे एक संत आहेत की जे म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे त्यांनी जे सांगितलंय की ते पुन्हा तसंच वागले. की त्यांनी आपली शेती म्हणजे पंढरपूर मानलं आणि आपली पिकं म्हणजे तोच विठ्ठल, की मला तिथं दर्शनाला जायची गरज नाही, हाच माझा देव, कर्म हाच माझा देव आहे, त्यामुळे मी पंढरपूरला जाणार नाही. आणि ते कधीही म्हणजे वारीतून असं नाही, पण ते कधीही पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला गेले नाहीत. पण त्यांची ती भक्ती इतकी मोठी होती की विठुराया स्वतः त्यांच्या शेतामध्ये त्यांना दर्शन द्यायला आला. त्यामुळे आता वारी सोहळा जो होतो त्याच्यामध्ये साधारण 300-400 संतांच्या पालख्या वारी करत म्हणजे चालत दिंडी प्रकारे पंढरपूरला पोचतात. पण सावतामाळींची पालखी जात नाही पंढरपूरला, कारण सावतामाळी स्वतः गेले नव्हते. तर आता याच्यानंतर म्हणजे हे जे आपण पौर्णिमेपर्यंतचा जो सगळा उत्सव बघितला, त्याच्यानंतर विठुरायाच्या मंदिरात पुन्हा पुढे बरेच कार्यक्रम असतात. ते सगळे झाल्यानंतर पुढची आषाढ वद्य चतुर्दशी हा सावतामाळींचा समाधी दिन आहे. तर त्या दिवशी अरण हे त्यांचं गाव, तिथूनच माढा तालुक्यातलं, तिथे त्यांच्या समाधी मंदिरात उत्सव असतो. त्यावेळेला जसा विठ्ठल त्यांना भेटायला गेला तशी विठ्ठलाची पालखी पंढरपूरहून अरण गावी सावतामाळींच्या पालखीला भेटायला जाते. आणि त्या मंदिरामध्ये दोन्ही पालख्या समोर आल्यानंतर पुन्हा ही एक प्रकारची वारीच आहे की विठ्ठलाची भक्ताला भेटायला वारी आहे. मग त्याची सांगता काल्यानं झाली पाहिजे. म्हणजे 300 संतांच्या पालख्या विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला जातात
आणि विठ्ठल साक्षात पालखीच्या रूपाने सावता माळींना भेटायला येतात. म्हणजे हे हे किती केवढं मोठं आहे, म्हणजे किती त्यांचं वेगळेपण आहे आणि त्यांची हा. भक्ती किती मोठी आहे असं. आणि तिथे ही अमावास्येच्या दिवशी दोन्ही हम्म. पालख्यांचा काला होतो, हम्म. पुन्हा कीर्तन भजन होतं हम्म. आणि मग विठुरायाची पालखी पंढरपूरला पोहोचते. खूप सुंदर, खूप सुंदर. ह्या आपल्या बोलण्याच्या ओघामध्ये आपण निळोबारायांचा एक अभंग विसरून गेलो. कारण ते जे तुमचं विश्लेषण सुरू होतं, जी माहिती तुम्ही देत होतात, म्हणून मी त्याच्यामध्ये खंड पडू दिला नाही. पण निळोबारायांचा पण अभंग आपण घेतलेला आहे, हो. तर त्याच्यावर सुद्धा आपण थोडं भाष्य करूया. निळोबाराय आपल्या अभंगामध्ये म्हणतात, पंढरीहुनी गावा जाता खंती वाटे पंढरीनाथा, आता बोलवीत यावे आमुच्या गावा आम्हा सवे, सद्गतीत कंठ फुटो पाहे हृदय, निळा म्हणे पंढरीनाथा चला गावा आमुच्या आता. म्हणजे हे परतीचं हो. परतीवर लिहिलेला अभंग आहे. हा, मी म्हणजे मगाशी म्हटलं ना की पौर्णिमेचा काला आणि हो. विठ्ठल भेट झाल्यानंतर हे सोहळे आपल्या गावाला प्रस्थान करतात. तर त्यावेळेला काय वाटतं हे त्यांनी अभंगातून सांगितलेलं आहे की आपण बघितलेलं आहे, माझे माहेर पंढरी, आणि आपण त्याला माऊली म्हटलंय. म्हणजे माहेरून निघताना काय स्थिती होते, तर इतक्या अनिवार्य ओढीनं त्याच्या दर्शनाची आस घेऊन आपण तिथपर्यंत पोहोचलेलो असतो. हा सगळा सोहळा 5-6 दिवसांचा आपण अनुभवलेला असतो. त्याच्या भेटीचा आनंद झालेला असतो आणि निघताना हृदय आपलं जड होतं की ते जसं दोघांनाही आस आहे, विठुरायालाही वाईट वाटतं आणि या भक्तांनाही पंढरपूर सोडताना वाईट वाटतं. मग त्याच्यासाठी काय आहे की हे संत आणि विठ्ठल यांचं नातं किती जवळचं आहे, आई आणि मुलासारखंच नातं आहे. मग त्याच्यासाठी निळोबारायांनी एक छान याच्यामध्ये शब्द वापरलाय, आता बोळवित यावे. बोळवण करणे हा जो आपण शब्द वापरतो, तर त्याचा अर्थ असा आहे की सन्मानाने पाठवणी करणे. पाठवणी करायची. म्हणजे आपण मुलीची सासरी पाठवणी करताना तिथला जो सन्मान देतो आणि तिच्या घरापर्यंत सोडायला सुद्धा जातात कधी कधी, तर तसं विठुराया तू आम्हाला सोडायला, म्हणजे वियोग तो सहनच होत नाहीये, आता तू आमच्या बरोबरच चल, आमची बोळवण करायला आमच्या गावाला ये. इतकी सुंदर कल्पना त्यांनी मांडलेली आहे की कारण त्या शेवटच्या चरणामध्ये पण त्यांनी म्हटलंय, निळा म्हणे पंढरीनाथा चला गावा आमुच्या आता. म्हणजे तुम्ही आता आमच्या बरोबरच चला. चला, म्हणजे की आम्हाला सहन होत नाहीये तुमचा वियोग, तर बोळवण करता करता तुम्ही पण चला. चला. आणि जसं सावतामाळींचं आहे तसंच हे निळोबारायांचंही आहे. निळोबाराय हे संत पंचायतनातले शेवटचे संत आहेत आणि ते अशी वारी करायचे, कारण त्यांचं गाव वेगळं आहे पिंपळनेर, तर ते पंढरपूरला जायचे, आळंदीला जायचे आणि देहूला जायचे. त्यांनी संत तुकारामांना गुरु मानलेलं होतं, तर त्यामुळे ते अशी वारी करायचे. आणि वयोमाना परतवे त्यांना वारी जेव्हा झेपेनाशी झाली, तेव्हा त्यांनी विठुरायाला विनंती केली की आता तूच मला भेटायला ये. आणि खरोखर विठ्ठल रुक्मिणी दोघंही त्यांच्या गावाला येऊन राहिले, पिंपळनेर या गावी. आणि आज तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि ते प्रति पंढरपूर समजलं जातं. त्यामुळे की जे संत आणि भक्ताचं जे नातं, विठ्ठलाचं नातं, केवळ भक्तच जातो देवाकडे असं नाही, तर देव सुद्धा त्याच्या हाकेला धाव देत त्याच्या स्थानापर्यंत पोहोचतो. याची जिवंत उदाहरणं आणि दाखले आहेत. आपल्या 2 लेखांवर आपण ते अभंग रचले होते, भावार्थ उलगडून दाखवले होते, त्याच्यावर आपण चर्चा केली. आणि आज सागरमध्ये आपण जो लेख प्रसिद्ध केला आहे, तर त्याच्यामध्ये ह्याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुको नेदिहरी, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, चंद्रभागे स्नान तुका मागे ह्याची दान. हे शेवटचं मागणं मागितलंय, काय सांगाल? आपण आज जो लेखमालेचा समारोप मागणं मागूनच करतो आहोत, तर या अभंगाचं विवेचन आपल्या सागरमध्ये अनघा करंदीकर यांनी केलेलं आहे. तुकारामांचा हा अभंग आहे की पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं की इथलं काहीही नको, आपण सामान्य माणसं देवाच्या चरणी गेल्यानंतर या जन्मात मला अजून काहीतरी दे, इथलंच काहीतरी दे असं मागत राहतो. क्वचितच या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती दे असं म्हणतो.
पण तुकारामांनी मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ मानून की मला सतत जन्म घेऊन तुझा दास होऊन तुझी भक्ती करू दे, असंच मागणं मागितलेलं आहे. आणि हेच या अभंगातून सांगणं आहे, माझी आस पुरव की जन्मोजन्मी तुझा दास होऊ दे आणि ही पंढरीची वारी घडू दे, तुझं नाम सतत मुखात राहू दे, पंढरीचा वार करी वारी चुको नेदी हरी. आता हे वारी चुकू नये असा त्याचा अर्थ होतो, पण आता मी जे एकादशी ते पौर्णिमा हे सोहळे सगळे तिथले कार्यक्रम सांगितले, त्याच्यामध्ये एक तुकारामांशी संबंधित या ओळीला धरून एक कार्यक्रम आहे. तुकाराम एकदा आजारी पडले वारीच्या काळात आणि त्यांना वारीला जाता आलं नाही. तर त्यांची जी जीवाची इतकी घालमेल होत होती की आता विठुराया भेटणार नाही, तर त्यांनी काय केलं, वारीला जे बाकीचे वारकरी जाणार होते त्यांच्या बरोबर विठुरायासाठी काही अभंग लिहून पाठवले आणि पुन्हा ते वारकरी विठुरायाचा काय निरोप घेऊन येत आहेत ह्याची वाट बघणं, ती घालमेल आणि यंदा आपल्याला वारीला जाता आलं नाही, हा सगळा जो भावनांचा कल्लोळ आहे त्याच्यावर आधारित जे सगळे अभंग आहेत त्यांना पत्रिकेचे अभंग असं म्हणतात. आणि पौर्णिमेच्या दिवशी काल्याला जेव्हा या पालख्या गोपाळपूरला जातात त्याच्या आधी सकाळी म्हणजे पहाटे हे पत्रिकेचे अभंग समोर ठेवून त्यानुसार कीर्तनाचं आख्यान लावून देहूकर फड म्हणून मौदा त्या पालखीशी संबंधित पण तिथे कीर्तन होतं आणि मग पालखी सोहळा काल्यासाठी प्रस्थान करतो. तर वारी चुकवू नेदी हरी ही किती त्यांची आस आहे की अजिबात चुकवू नकोस. आणि मग पुढे की जसं स्नान आणि प्रदक्षिणा हे पुण्याचं मानलं जातं, तर ते सगळं मला जन्मोजन्मी मिळू दे. तिथं गेल्यानंतर विठुरायाचा सहवास लाभतो, संतांचा सज्जनांचा सहवास लाभतो, त्यांना मुक्ती नकोय. हा नाहीच, हे सगळं मला हे जन्मोजन्मी करतच राहायचं आहे. आणि या सहवासातून जे प्रेम मिळतं ते मला हवं आहे आणि म्हणून मला असे जन्म दे की असं वारी घडत राहू दे. आणि आपण नद्यांना पवित्र मानतो, संगम पवित्र मानतो, त्यामुळे स्नान पवित्र, मग ते चंद्रभागेचं स्नानही मला कायम करता येऊ दे. आणि म्हणून तुका मागे हेची दान. म्हणजे किती उदात्त कल्पना आहे त्यांची, उदात्त भाव आहे, हे फार महत्वाचं आहे. नाही तर आपण भौतिक सुख दे, अमुक दे, तमुक दे, म्हणजे फरक आहे आपल्यातला सामान्य माणसं आपण आणि संत काय मागतात. आणि संतांनी स्वतःसाठी काही मागितलेलं नाहीये, नाही, जे मागितलं ते लोकांसाठी पण, लोकांच्या कल्याणासाठी पण त्यांनी देह झिजवला स्वतःचा. आणि मुक्ती, जन्म मरणाच्या फेऱ्या ह्या गोष्टी त्यांच्यासाठी नगण्य आहे. खरंय, तो भक्तीला त्यांनी सर्वश्रेष्ठ मानलंय. तर अशा पद्धतीने तुकारामांनी जे मागणं मागितलं त्याचा भावार्थ आपण उलगडून दाखवलाच. तर आज ह्या पॉडकास्टचा शेवट करताना, या मालिकेचा शेवट करताना जसं तुकाराम महाराजांनी मागणं मागितलं तसं आपण काय मागणं मागायचं त्या विठ्ठलाकडे समारोप करताना? आपण पण आता यातनं शिकवण घेऊन की आपल्या हातूनही वेगवेगळ्या परीनं जसे जमेल तशी विठ्ठल भक्ती होऊ दे, कायम नाम मुखी राहू दे आणि सगळे वाईट विचार काय येत असतील ते सगळे जाऊ देत निघून, असं मागणं मागूया. आणि आपण जी लेखनवारी केलेली आहे, पॉडकास्टच्या माध्यमातून एक वेगळी वारी केलेली आहे, तर तसंच दरवर्षी आपल्याला विठ्ठल भक्तीच्या अशाच नवीन नवीन संकल्पना सुचू देत आणि हे असंही आपल्या हातून घडत राहू दे, असं मागणं मागूया. आणि पुन्हा तुकाराम महाराज म्हणाले तसंच, ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, हेच महत्वाचं, तुझा विसर न व्हावा. मित्रांनो, गेले 9 दिवस आम्ही ही मालिका सुरू ठेवली होती. तुमच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज आषाढी एकादशीच्या दिवशी विशाखा चितळे यांचा शेवटचा पॉडकास्ट करून आम्ही ही मालिका आज या ठिकाणी संपवित आहोत, थांबवत आहोत. हा भाग तुमच्यापर्यंत आलेला आहेच, त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे असेच नवनवीन विषयांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. पाहत राहा सागर वेव. धन्यवाद.